आमच्या सोसायटीतील काही लोक सतत टोचून बोलणे, नजर चुकवणे असे करतात. म्हणून मी त्यांच्यात जास्त मिसळत नव्हते. गीतायोग पाहायला सुरू केल्यापासून सर्वांच्यात मिसळावे असे वाटू लागले. म्हणून मी खाली जाऊ लागले. पण मला काय बोलावे ते कळत नाही. काही जणी बोर होतात किंवा टाळतात. गावी सासू सासरे असतात. त्यांचे, दीर नणंदेचे सर्व आम्हीच केले आहे. पण ते आमचे सतत वाईट चिंततात. शेजाऱ्यांना खोट्या चाड्या सांगतात. त्यामुळे ते लोकसुद्धा कुचकट बोलतात व टाळतात. त्यामुळे इच्छा असूनही माणूस घाणा असा शिक्का बसला आहे. असे का होते? पत्रिकेत असा दोष असतो का? असल्यास उपाय सांगावा. पत्रिकेत दोष असतो म्हणजे काय? कागदावर डाग असतो तसा काही थोडाच तो दोष आहे. तुमचा स्वभाव किंवा तुमचं वागणं किंवा तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना कुठल्या दिशेने होऊ शकतात याचं मार्गदर्शन असतं. की मेणबत्ती आहे ती पेटू शकते आणि ती मेणबत्ती छोटी असली तर प्रकाश किती पडेल, मोठी असली तर प्रकाश किती पडेल. तिचा फोटो पाहिला की कळतं ना की आहे म्हणून. मला एक हवी होती खुर्ची छान. कोणीतरी म्हणे इथे एक छान खुर्ची पाहिली आहे, घेऊ का? मग त्या खुर्चीचा म्हटलं फोटो पाठव. मग त्याने फोटो पाठवल्यावर म्हटलं अरे ही खुर्ची कशी चालेल, या खुर्चीचा उपयोग नाही आहे. तसं पत्रिका हा एक माणसाच्या जन्माच्या वेळचा संपूर्ण विश्वाचा ग्रह तारे नक्षत्र असा काढलेला एक फोटो असतो. त्यावरून लहान मोठं कसं वागणं अंदाज असं सगळं बांधता येतं. तर पत्रिकेमध्ये हा दोष असं नाही, परंतु बऱ्याच वेळेला तुम्हाला दुःखी व्हायला काहीतरी कारण जे पाहिजे ती ही कारणं अशी तयार होतात. तर तुम्ही दुःखी व्हाल असं साधारणतः कळू शकतं आणि ते काय असतं पूर्वीच्या आत्ताच्या वागण्यावर असतं. पण तुम्ही तर म्हणताय की गीतायोग पाहायला लागल्यापासनं तुम्हाला जो बोध झाला त्याच्यातनं सुधारायसाठी म्हणून तुम्ही प्रयत्न करताय. तुम्ही पुन्हा सर्वात मिसळून जायचं आहे तरी तुम्हाला उगाच माणूस गाणे म्हणतात आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही जे म्हणताय म्हणजे तुम्हाला महत्त्वाचं वाटतंय ते, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल ही स्टोरी जगभर सगळीकडे आहे बरं का. की ज्याचं आपण करावं भलं तोच आपल्या विरुद्ध बोलतो. ज्याने आपलं अन्न खाल्लं, ज्याला आपण वाचवलं, ज्याच्यासाठी काम करतोय तेच आपल्या विरुद्ध बोलतात. आणि याचं उदाहरण किंवा ही गोष्ट खरी असल्यामुळे एखादा हिरो असतो बा चित्रपटात किंवा एखाद्या स्टोरीमध्ये, तो काय करतो सर्व त्या गरीब झोपडीवासियांसाठी लढत असतो, मार खातो. काय त्याच्या घरादाराचा विस्फोट करतात, म्हणजे ज्यांना ती जागा विकत घ्यायची झोपड्या पाडून ते सगळं असं सगळं करतात. आणि त्याच्या बाजूनी हे लोक उभं राहत नाहीत. मग ते काय करतात, एक दिवस त्याच्या घरामध्ये त्याच्यावर कसला तरी आळ आणण्याचा आरोप करायचा म्हणून घरामध्ये काहीतरी चोरीचा माल सापडला, ड्रग्ज सापडली, काहीतरी करतात पोलीस गोष्टीतले आणि त्याला पकडून नेतात. ज्या लोकांनी गेली 20 वर्ष त्याच्यामुळे खातोय, तो बाहेरनं पैसा आणून पुरवतोय, तो त्यांना वाचवायचा प्रयत्न करतोय, झोपड्या पाडायला आलेल्या लोकांची लढून स्वतः मार खाऊन त्या लोकांचं म्हणजे काय ग्रहकुल नीट ठेवलं आहे, ते लोक लगेच म्हणायला लागतात की अरे बरं झालं हा तर असा होता, आम्हाला माहितीच नाही. किती वाईट वाटत असेल त्या माणसाला. पण हा एक जगाचा न्याय आहे. काय असतं की तुमची पापं धुतली जातात आणि इतरांची पापं घडतात. हे जे लोक आहेत सगळे तुम्ही म्हणता सासू सासरे वगैरे, ते तुमचंच घेऊन तुम्हीच सर्व केलं आहे तरी तुमच्या विरुद्ध बोलायचं कशासाठी? की तुम्ही केलं आहे हे क्रेडिट द्यायला नको आणि दुसऱ्याला कळू नये की तुम्ही त्यांचं घर चालवताय. म्हणजे कमीपणा वाटतो ना, तर तो कमीपणा लपवण्यासाठी तुम्हाला सारखी नावं ठेवत राहिलं आणि तुम्ही वाईट आहात म्हटलं तर तुम्ही त्यांचं चालवताय असं कोणाला वाटेल का? नाहीच वाटणार. पण मी असं म्हणतो की हा सर्व जो काही जगातला प्रकार आहे त्याच्यामध्ये थोडं व्यवहाराने वागावं. थोडंसं तुमच्या ब्लॅकमेलिंग जे आपल्याला होतं, मग आपण काय म्हणतो जाऊ दे काय असलं तरी शेवटी माझीच माणसं आहेत, माझेच वडील आहेत, आपण करायलाच पाहिजे त्यांना मदत, असं सगळं करत राहताना त्याच्याने ते बिघडतं जास्त. थांबवा ना थोडे दिवस, संबंधच ठेवू नका. काही नाही, अहो वडील बिडील सगळं
जरी असलं तरीसुद्धा ते तेवढ्यापुरतंच आहे, ते काही 7 जन्माचे वडील नव्हेत. अनेक अनेक जन्म जीव फिरतो, सोय म्हणून ते त्यांना तुम्ही हवा होता मूल म्हणून आणि तुम्हाला ते वडील म्हणून हवे होते. दोघांनी आरसपरस, घरमालकाला भाडूत हवं आहे, भाडूताला घरमालक हवा आहे, हो. पण एकदा का सुरू झालं की मात्र घरमालक मग त्या भाडूताला त्रास द्यायला सुरुवात करतो. अरे तुला हवा आहे ना भाडूत, तसं आहे. तर इमोशन त्यातल्या थोड्या कमी करा. तुम्हाला जे बोलायचं ते बोला. दुसऱ्यांना बोर होईल असं काही बोलायचं नाहीच. मुळे गप्प बसून मिसळता येतं लोकांना. आणि शेवटला मंत्र, कधीतरी लोकांना आजूबाजूच्या घरी बोलवा, चहा पाजा. काहीतरी त्याग केल्याशिवाय सर्वांमध्ये नुसतं मिसळणं म्हणजे जाऊन बसणं आणि मिसळता येत नाही. त्यांच्या मदतीला तुम्ही धावून गेलात की काही नात्याची माणसं म्हणाली तरी त्यांना कळेल तुमचं काय वागणं आहे. गीतेचा अभ्यास चालू ठेवा.